सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्याला आज रात्रीच एक असा उपाय करायचा आहे ज्याने 24 तासात नक्कीच आपल्या मनातली इच्छा मग ती कुठलीही असो पूर्ण होणार आहे. परंतु तत्पूर्वी आपल्या व्हिडिओच्या खाली जॉईनचं बटन आलेलं आहे. तर ज्यांना कुणाला जॉईन व्हायचं असेल, आपल्या फॅमिलीचे मेंबर व्हायचं असेल, तर मेंबरशिप घेण्यासाठी तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. आणि जे लोकं माझे मेंबर होतील, आमचे मेंबर होतील चॅनलचे, त्यावेळेला त्यांना त्यांच्या जे काही त्यांचे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्यासाठी संपूर्ण व्हिडिओ हा प्रायव्हेट आणि मी स्वतः त्यांच्यासाठी घेऊन येणार आहे. परंतु जॉइनचं बटन दाबून तुम्हाला त्यासाठी मेंबरशिप घ्यावं लागेल. त्यांच्यासाठी स्पेशल असा व्हिडिओ फक्त मेंबर्स लोकांसाठीच मी घेऊन येणार आहे. त्यांचे कुठलेही प्रश्न असले तरीही त्याचं समाधान त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर तुम्हीसुद्धा जॉइन होऊन आपले मेंबर होऊ शकता. आता बघा विषयाकडे वळूया. काय करायचं आहे? रात्री झोपण्याच्या बघा कधीही कुठलाही उपाय जर करायचा असेल तर शक्यतो तो रात्री केला जातो. रात्री सर्व शांत असतं, चित्त एकाग्र आपलं फटकन होतं आणि आपल्याला जो वातावरण पाहिजे असतो तो वातावरण रात्रीचा निर्माण झालेला असतो. काय करायचं आहे? अगदी मनातली कुठलीही इच्छा असो, कोर्ट कचेरीत तुमचे काही भांडण झालेलं आहे, तो कोर्ट कचेरीत गेलेलं आहे ते प्रकरण, ते सोडविण्यासाठी किंवा तुमची कुठलीही मनातली इच्छा, तुमचं लग्न होत नसेल किंवा तुम्हाला नोकरी मिळत नसेल किंवा तुम्हाला तुमचा एखादा जो बिझनेस आहे तो व्यवस्थित चालत नसेल किंवा नवीन बिझनेस तुम्हाला उभा करायचा आहे. अगदी कुठलीही इच्छा असू द्या, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आजचा उपाय. पण ती कुठलीही इच्छा असू द्या, परंतु इतरांचं काही तुम्हाला हवं आहे किंवा इतरांच्या एक्स्ट्रा अफेअर्ससाठी हा जो उपाय आहे हा काम करणार नाही. आता काय करायचं आहे? एक कोरा कागद घ्यायचा. सोबत आपल्याला जे पण कुठलं फूल आवडतं ते फूल घ्यायचं. मग ते कुठलंही असू शकतं. गुलाबाचं असू शकतं. आता मोगऱ्याचा सीझन आहे, मोगऱ्याची फुलं असू शकतात. अगदी 2-3 फुलं किंवा एखादं घेतलं तरीही चालेल. एक अगरबत्ती घ्यायची, एक मेणबत्ती घ्यायची आणि एक ब्ल्यू रंग इंकवाला पेन घ्यायचं आणि एका अशा छायांच्या जागेत बसा जिथे तुम्हाला कोणी रोकणार-टोकणार नाही हा उपाय करत असताना. आता काय करायचं, जिथे तुम्ही बसणार आहात तिथे अगरबत्ती लावा. सगळीकडे ते अगरबत्ती फिरवा. म्हणजे काय होईल, तर तिथे जी काही निगेटिव्ह ऊर्जा असेल तर ती दूर होईल आणि पॉझिटिव्हिटीचा तिकडे संचार होईल. मन प्रसन्न होईल आणि तिथे अशी सुगंधी फुलं ठेवायची आहेत बाजूलाच. म्हणजे तुम्ही जिथे बसाल तिथे तुमचं मन प्रसन्न होईल आणि तुम्ही हा उपाय करण्यासाठी अगदी शांतपणे हा उपाय तुम्ही करू शकता. त्यामुळे हा अगरबत्ती आणि फुलांचा वापर करायचा आहे. आता फुलं नसतील तर तुम्ही एखादा परफ्यूम घेतलं तरीही चालेल. आता काय करायचं आहे, एक मेणबत्ती लावायची आहे. मेणबत्ती लावायची छोटीशी जी आपण बर्थडेसाठी घेतो ती लावली तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला ती जी मेणबत्ती आहे ती लावायची आहे आणि तुम्हाला जे पण कुठलं सिम्बॉल आवडत असेल, म्हणजे ओम असेल किंवा स्वास्तिक असेल किंवा तुम्हाला जे पण कुठलं चित्र आवडतं ते अगदी छोटंसं चित्र पहिलं त्या कागदावर काढायचं. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती होकारार्थी लिहायची आहे. बघा, तुमची लग्न होत नसेल तर माझं लग्न झालेलं आहे किंवा लग्न झालेलं आहे आणि तुम्ही छान-छान शॉपिंग करता, तुम्ही फिरायला गेलात. अशा पद्धतीने तुम्ही कुठलीही इच्छा तुम्ही त्याच्यावर लिहू शकता. त्यानंतर काय करायचं, ह्या कागदाची 4-5 फोल्ड करायची, घडी करायची, कागद घडी करायचं आणि त्यानंतर जी तुम्ही मेणबत्ती जी लावलेली आहे, ती मेणबत्ती जी प्रज्वलित केलेली आहे ती संपेपर्यंत बघा छोटीशी घ्या, म्हणजे संपेपर्यंत तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे काय? जी तुम्ही इच्छा लिहिली ती. आता तुम्ही लग्नाची लिहिली असेल किंवा तुम्ही नोकरीची लिहिली असेल तर छान पैकी तुम्ही सकाळीच तयार व्हाल. तुम्ही कुठल्या कंपनीत तुम्ही नोकरीसाठी जाणार आहात त्या पद्धतीने तुम्ही चित्र डोळ्यासमोर उभं करायचं आहे. त्यानंतर तुम्ही अगदी अगरबत्ती संपेपर्यंत तेच चित्र डोळ्यासमोर उभं करा जे तुम्हाला हवं आहे, अगदी होकारार्थी. आणि त्यानंतर काय करायचं, मेणबत्ती शांत होईल, मेण सगळं खाली पडेल, मेण थंड होईल. मेण थंड झाल्याच्यानंतर तुम्ही जी इच्छा ज्या कागदावर लिहिली त्या कागदातच ही जे मेण पडलेलं आहे हे मेण त्याच्यात भरून ठेवा आणि बांधून घ्या, म्हणजे फोल्ड करून घ्या पुन्हा. आणि ही जी तयार झालेली चिठ्ठी आहे ही आपण जिथे झोपतो त्या उशीच्या कवरमध्ये ठेवा. 24 तास तशीच ठेवा. त्याच्यानंतर काय करायचं, 24 तासानंतर ही जी लिहिलेली कागदावर इच्छा आहे आणि हे कागद जे आहे तो घ्यायचं आणि एखाद्या माचीसने ते व्यवस्थितपणे जाळायचं. ह्याची जी ॲश आहे म्हणजे राख आहे ती आपण ब्रह्मांडात
फुंकून टाकायची आणि जे काही मेन असेल बघा, मेन त्याच्यात थोडंसं राहील ते मेन घ्यायचं आणि एखाद्या झाडाखाली टाकलं तरी चालेल. बघा, ही इच्छा ज्या वेळेला तुम्ही लिहिता आणि इच्छा मॅनिफेस्ट करता त्यावेळेला नक्कीच ही इच्छा पूर्ण होते. अगदी 24 तासात तुमची कुठलीही लहानातली लहान, मोठ्यातली मोठी इच्छा नक्की पूर्ण करू शकता. मॅनिफेस्ट कसं केलंय त्याच्यावर सर्व डिपेंड आहे. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.